नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. या 10 वास्तुदोषांमुळे पैसा टिकत नाही, माणूस होतो निर्धन. नंबर 1. जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान कोपऱ्यावर आपली नजर टाकावी. देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धन नाश होतो. अशात उत्तर पूर्वेकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे टाळावे. नंबर 2. आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे. जर तुमच्या घरात नळांमधून पाणी टपकत असेल आणि पाईपलाईन होऊन लिकेज असेल तर हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहे. वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहे. या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन जाते. नंबर 3. वस्तूनुसार घरातील मुख्य दाराशी धनाशी संबंधित असतो. याच्याशी निगडीत वास्तुदोष धनहानीचे संकेत असतात. जर कोणाच्या घराचे मुख्य दार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो. या प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल तर या दोषामुळे देखील धनहानी होते. नंबर 4. वास्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढगांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तर पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचणी येतात आणि यापेक्षा व्यय जास्त होतो. सांगायचे म्हणजे उत्तर पूर्व दिशेत न फक्त उतार असायला पाहिजे बल्कि पाण्याचा निकष देखील या दिशेत असायला पाहिजे. नंबर 5. घर बनवताना ईशान कोपऱ्यासोबत उत्तर पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. जर तुमच्या घराचा उतार उत्तर पश्चिम दिशेत खाली असेल तर निश्चितपणे तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही. म्हणायचा अर्थ असा की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे. नंबर 6. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो. धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्यात धातूची एखादी वस्तू लटकवून ठेवायला पाहिजे. तसेच या कोपऱ्यात जर भेगा असतील तर त्याला लगेचच भरायला पाहिजे. असे केले नाही तर धनहानी होते. नंबर 7. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धन स्थानाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणेच्या भिंतीवर या प्रकारे ठेवावे की त्याचे तोंड उत्तराकडे असायला पाहिजे. जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता, पण लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही. नंबर 8. पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही. म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाकघर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो खर्चही त्याच प्रमाणात होतो. नंबर 9. घरात तुटलेला बेड देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो. तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बल्कि या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते. या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होते. नंबर 10. जर पैशांची बरकत हवी असेल तर घरात प्लास्टिकचे फूल आणि पौधे ठेवणे टाळावे. प्लास्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात. तसेच शिडे फूल देखील घरात ठेवू नये. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.